नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदुरात नकली चांदी विकून ज्वेलर्सची 20,000ची फसवणूक, 2 भामट्यांविरोधात गुन्हा दाखल। सोन्या चांदीच्या शुद्धतेची परख असलेल्या सराफा व्यापाराला भामट्यांच्या टोळीने गंडा घातल्याची धक्कादायक घटना लाखांदूर शहरात उघडकीस आली आहे। ग्राहकाच्या वेशात असलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी अस्सल असल्याचा बनाव करून नकली चांदी विकली आणि सुमारे 20,000 रुपयांची फसवणूक करून पोबारा केला आहे। या घटनेमुळे परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूर येथील हाडगे ज्वेलर्स या दुकानात 19 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान 2 अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आले। अंदाजे 30 वर्षे वयोगटातील या भामट्यांनी 94 ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट आणि 100 ग्रॅम वजनाची चेन असे एकूण 194 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने विक्रीसाठी दाखवले। सुरुवातीला संशय आल्याने व्यापाऱ्यांनी दागिने खरेदी करण्यास नकार दिला, मात्र संबंधितांनी मुरादाबाद येथील बनावट बिल तसेच आधार कार्ड दाखवून विश्वास संपादन केला। भावाला पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगून त्यांनी व्यापाऱ्याची सहानुभूती मिळवली। भामट्यांच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून व्यापारी पंकज तुळगे यांनी संबंधित दागिने 20,000 रुपयांना खरेदी केले। व्यवहाराची रक्कम फोनपेच्या माध्यमातून आरोपींनी सांगितलेल्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवण्यात आली। पैसे मिळताच दोन्ही आरोपी तेथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी 20 जून रोजी रात्री व्यापाऱ्याला त्याच्या मामांकडून व्हॉट्सअपवर एक संदेश प्राप्त झाला। त्यामध्ये संबंधित आरोपींचे फोटो आणि नकली चांदी विकून फसवणूक केल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर व्यापाऱ्याने खरेदी केलेले दागिने घासून व कापून तपासणी केली असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकज हाडगे यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे। या घटनेमुळे लाखांदूरसह परिसरातील सराफा व्यापाऱ्यांना अनोळखी व्यक्तींकडून दागिने खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे।